नमस्कार मंडळी, आपण नुकतीच काल या वळू बैलाची खास रील आपण पाहिली झुंजीची. त्यावेळेस आपण त्याच्यावरती काही बोललो नाही, पण आत्ता आपण नक्कीच या व्हिडिओवरती चर्चा तर नक्कीच करूया, कारण आज या व्हिडिओचा भाग 1 मुलाखत पाहणार आहे, बैलाबद्दल माहिती, आणि आजच संध्याकाळी भाग 2 पाहणार आहोत. आता आपण मंडळी पाहतोय की बैलाची ताकद, त्यांनी पहिला कासरा तोडला, दुसराही तोडला, आणि त्याच्यानंतर आता त्या खांबाला जाऊन धडकला बैल. त्यानंतर परत थोडासा काळा बैल जो सरदार आहे मागे आला, पण त्याच्यानंतर जी ताकद लावली की त्या ट्रॅक्टरच्या इथं त्याला बैलाला, दुसऱ्या बैलाला पार चेंबावला, तो पडला. आणि पलीकडं नशीब थोडीशी गाडी उशिरा टायमिंग झालं, त्याच्यामुळे ते बैल सुखरूपरित्या, पांढराही बैल सुखरूप पलीकडे गेला, आणि काळा बैल सरदार जो आहे, काळा मोहरा, तो देखील सुखरूप पलीकडे गेला. त्यामुळे याच्यामुळं आपण वापरत असलेले कासरे, मोरकी, कंडे हे दर्जेदार उत्पादनं मंडळी कायम पाहिजे. त्यामुळं आज या दृष्टिकोनातनं कायम शेतकरी, तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जाता तेव्हा ही दर्जेदार उत्पादने घेण्याचा प्रयत्न करा. कारण आज याच्यामध्ये बैलाला वापरत असलेले कासरे असतील, मोरके असतील, कंडे असतील, याच्याबद्दल आपण वेळोवेळी माहितीच्या मुलाखत या बऱ्याचशा ब्रँडच्या आपण तुम्हाला दिलेल्या आहेत. आणि आज तुम्ही पाहताय की बैलांनी स्वतःच्या रक्षणासाठी पहिला स्वतःहून कासरा तोडून घेतल्यानंतर दुसरा तोडला, पण आता हे बैलावरती आलेलं संकट त्यांनी दूर करण्यासाठी ती ताकद वापरली आणि ते तुटल्या गेलं. पण कधी कधी भविष्यात बैलाच्या काळजीसाठी देखील ह्या गोष्टी चांगल्या दर्जेदार असणं आपल्याकडं गरजेचं आहे, आणि आज या माध्यमातून आपण ही माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. आता आज आपण या बैलाचा जवळपास एक अर्ध्या तासाचा भाग पाहूया की ज्याच्यामध्ये या बैलाची संपूर्ण माहिती, आणि आजच संध्याकाळी या बैलाची पैदास कशा पद्धतीची त्याबद्दल मंडळी आपण माहिती पाहूया. आणि ही मुलाखत आज आपण पाहतोय संजय शेठ यादव रेणावी. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान, आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. तर आता वैरण आपण शेतामध्ये काय काय पिकवतो यांना? मग याच्यामध्ये मका आहे, शाळू आहे, ऊस आहे, ज्वारीच आहे. आता ह्याच्यातल्या ह्या बैलांचं ह्याचं वय आम्ही कडदाती, ही बाकीच्यांचं वय काय काय ह्याचं? हा कडदाती, हा कोंड आता 14 महिन्यात आहे. हां, ह्याचं वय आता 2 वर्ष झालंय. शो खोंड 11 महिन्यात आहे. हा बी चालू आहे आता, आणि हा खोंड 1 वर्षाचा आहे. आता ह्याच्यामध्ये शर्यतीचा सराव या सगळ्यांना ह्या सगळ्यांना ही हिथं आत आहे तेवढ्या सगळी चालू आहेत. ह्यानं गट पास केलाय. नमस्कार मंडळी, आज खिलार महाराष्ट्राची शान आहे यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण मंडळी रेणावी या गावामध्ये आहोत, आणि संजय यादव हे शेतकरी आज आपल्यासोबत आहेत. आजपर्यंत आपण 8 वर्षामध्ये खूप साऱ्या मुलाखत घेतल्यात, पण एखाद्या दावणीला असलेलं एक जातीवंत वळू बैल आणि त्या बैलाच्या पैदाशी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला भेटणं, खरं तर हे आज आपल्या सगळ्यांचं खूप मोठं नशीब आहे. कारण आज तसं पाहायला गेलं तर एखाद्या गाईला होणारं वासरू हे कशा पद्धतीचं झालं पाहिजे हे जेव्हा वळू मालकाला आपण विचारतो, तेव्हा बऱ्याचदा वळू मालकांकडं मोबाईलवरनं ते फोटो पाठवतात, व्हिडिओ पाठवतात, की जेव्हा आपण ते बघतो. पण आज या मुलाखतीच्या माध्यमातून आज मालकांचं आपण कौतुक करूया की आज बैलासोबत त्याची जवळपास इथं आपल्याला 5 ते 6-7 वासरं आज आपल्याला येथे पाहायला मिळतात. हे चित्रीकरण शेवटपर्यंत पहा मंडळी. मालक नमस्कार, चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा, कुठं आहे तुमचं गाव ती माहिती द्या. माझं नाव संजय दयाराम यादव, मुक्काम पोस्ट रेणावी, रेवणसिद्ध मंदिरासमोर, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. मालक, आता एक गोष्ट आम्हाला विचारायची की दावणीला सध्या आम्ही एक जातीवंत वळू पाहतोय, तर हा वळू कुठून घेतला, काय त्याची पूर्ण माहिती द्या आम्हाला सर्व. हा लेंगऱ्यामधील सिद्धामामा लेंगरे आणि अर्जुन शिंदे लेंगरे ह्या दोघांनी मिळून हा खोंड सलगरमधून पिंटू माळ्याच्या बैलाच्या पोटचा खोंड ह्यांनी खरेदी केलेला होता. आणि ह्या खोंडाची गाडी आदतमध्ये साधारण एक 12 ते 13 महिन्याचा खोंड असताना पिंपरीमध्ये बंदीच्या काळातलं मैदान भरलेलं होतं, आणि तिथं मी गाडी बघायला गेलो होतो. आणि मैदान बघायला गेल्यानंतर ह्याच्यावर ह्या बैलाचं आत्ता वय आहे ह्याच्यापेक्षा मोठ्या त्यांचा बैल ह्या खोंडाला जोडलेलं होतं, आणि ह्या खोंडावर गाडी बांधलेली होती. ही तत्त गाडी पळालेली बघितली मी पिंपरीच्या मैदानात, आणि तत्त माझ्या डोक्यात आलं की घेतला तर आपण हा खोंड एकदा त्या नादासाठी घ्यायचाच, म्हणून तत्त मी ही घ्यायचं मनात ठरवलं.
पण हाच कोण घ्यायचा त्यावेळेस? हाच खोंड घ्यायचा आहे त्यावेळी पक्क मनात ठरवलं, कारण आमचा पहिला पेशा ही बैलगाडी शर्यतीचाच. पण मालक द्यायची त्याचं नियोजन होतं का नव्हतं? मालक द्यायचं नियोजन नव्हतं. 1 वर्ष मी त्यांच्या मागं सारखं 15 महिन्याला रोज त्यांच्या गोठ्यावर जात होतो. तुम्ही बघितलं तेव्हा किती महिन्याचा होता कोण? मी बघितला त्यावेळी जो खोंड 11 महिन्याचा खोंड होता. आणि मग आपण दावणीला आणला तेव्हा? आपण एक 5 महिन्यातच आणला खोंड दावणीला, आता 17 ते 18 महिन्यातच. आता आम्ही बैलाची माहिती घेतली, तुम्ही तुमचा परिचय सांगितला. आता आम्हाला एक सांगा, ह्या बैलाकडून आजपर्यंत किती गायी भरल्यात, किती पैदास पाहायला मिळतात, गायी भरण्याचे किती घेतो आपण? आत्ता ह्या बैलाचं आपण गाय भरवण्यासाठी 2,500 रुपये घेतो, करेक्टच घेतो. त्यात एखादा जर गरीब असला, एखाद्याची गायकडून बैलाकडून गाय भरवायची इच्छा असली, त्याची परिस्थिती नसली, तर त्याचं बी आपण काही गोष्टी समजून घेतो. आत्ता पातूर हा शर्यतीसाठीच आपण बैल घेतला होता, पण बंदीच्या काळापासून आपण हा बैल वळू पैदासमध्ये लय लोक मेहनत्या करायला लागली. म्हणताना आपण आत्ताही वळू पैदासमध्ये बैल एक 1.25 वर्ष ते 1.5 वर्ष झालं सुरू केलेला आहे. आत्ता पातूर आपल्याकडे वय आहे, मोबाईल नंबर सहित. आत्ता ह्या बैलाचे आपले एक 300 गाया भरवून झालेत. आता मालक, आता तुम्ही म्हणले की आम्हाला बैल घ्यायचा होता, आमचा शर्यतीचा नाद आहे, शर्यतीच्या नादाला आम्ही बैल घेतला, पण नंतर वळू क्षेत्रात मग शर्यतीतनं वळू बैल आणणं म्हणजे का आणला, किंवा काय कारण, किंवा कशी तयारी ह्या गोष्टीची? तयारी अशी, हा बैल सलगरी असल्यामुळं भयंकर बैल मेनासारखा मऊ बी, आणि जरा रागानं नाव घेतलं तर हा नागापेक्षा बी वाईट, अशी ह्या बैलाची परिस्थिती आहे. त्यामुळे शर्यतीच्या काळात बैल टॉपमध्ये पळत होता, सगळं करत होतो, पण 40-50 पोरं धरायला लागत होती आणि दमत होता. तरीसुद्धा आम्ही तो नाद जोपासला होता. पण मध्यच्या काळात शर्यती बंदी आली. बंदी आल्यानंतर भागातली लोक लईच मला आग्रह धरायला लागली, एकदा आमच्या गाईवर सोडा, एकदा आमच्या गाईवर सोडा. मग आता हा नाद शर्यतीत चालू असल्यामुळं आपण सोडत नव्हतो. मग ती ऑटोमॅटिकच बंदी आल्यामुळं मग लय लोकांचं मोडा येणं म्हणताना मी शेकडं वळलो तिकडं सुरूच झालं रिपीट. पण आता मला एक म्हणायचं आहे की तुमची आवड शर्यतीतली, आता शर्यतीतली आवड, त्याचबरोबर आता तुम्ही म्हणते की गावकरी ग्रामस्थ गाई मालक आहे, ते म्हणले की आम्हाला गाईवर पण हा बैल सोडा. आता त्यांचं पण मन जपणं आहे, पण शर्यतीचं मग आपण शर्यतीत पळवून पण गाईला भरणं किंवा हे दोन्ही करू शकलो असतो का एकच काम कुठलं तरी त्याच्याकडून झालं असतं? नाही, दोन्ही आपण करू शकलो असतो. पण आता विचार केला तरी, एवढ्या गायाचा हिसाब केला तरी एखाद्या दिवशी 5 बी झालेत, एखाद्या दिवशी 4 बी झाले, 3 बी झाले, 2 झालेत. बरं, हा जोपासायला दोन्ही आपण करू शकलो असतो. मी आता एक 30 किलोमीटरवर बैल शर्यतीला घेऊन गेलो, आणि एखादा 32 शिराळा साताऱ्यापासून माणसं येते, तो जर मालक इथं टेम्पो घेऊन आला तर त्या माणसाच्या भाड्याचा भावनेचा विचार केला पाहिजे की नाही. म्हणून आपण लय झालं तर इथं खानापूर मूळस्थान 10 किलोमीटर लेंगरं ह्याच्या बाहेर जात नाही, कारण ते येणाऱ्या गाय भरवा येणाऱ्या माणसाचं बी हाल झालं न पाहिजे ना. आता 32 शिराळा, भरतगाव, सातारा, करमाळापासून गाय येतात. 32 शिराळा तर तसं बरंच लांब आहे, तसं पाहिलं एवढ्या लांबनं गाय येते. करमाळा सगळ्यात लांब. करमाळ्यातल्या आपल्याकडे जो 13 गाया झालेत. किती किलोमीटर असेल करमाळा? करमाळा नाही म्हटलं तर इथनं कंप्लीट 200 किलोमीटरच्या आतबाहेर करमाळा येईल. आता बैलाची, आता आम्ही पैदास दावणीला एवढ्या मोठ्या प्रमाणात पाहतोय, तू जेवढ्या पैदाशी पडल्या त्याच्यामध्ये कालवड खोंड किती प्रमाण आहे काय? सगळ्यांदा बघा, मी मोबाईल सहित रेकॉर्ड ठेवलेला आहे. 25 गाया पाठीमागं, 25 खोंडा पाठीमागे एक कालवड आहे. आणि त्या कालवडीच्या मालकाचे सुद्धा मोबाईलवर नाव आहे. ज्याचं वय संपलं, महिना संपलं की मी प्रत्येकाला फोन करून विचारतो. आता मालक, आता एक गोष्ट आम्हाला विचारायची, आता बरेच जण म्हणत असतात आता शर्यतीमध्ये पाळणार, आता आम्ही मुलाखती शर्यतीच्या पण बऱ्याच बघतो. आता तुमचा शर्यतीतला जुना पण अनुभव आहे, तर त्याच्यामध्ये आम्हाला एक सांगा की शर्यतीमध्ये आता असं लोकांचं म्हणणं आहे काळी मोर वासरं जास्त पाळतात, त्यांच्यातला बुजारपणा, कावरे बावरेपणा हा जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. मग तुमचा काय अनुभव आहे काळ्या मोऱ्या वासरांचा शर्यतीसाठी? शर्यतीसाठी अनुभव आहे, हा पड्याला खोंड आहे. पेडगावचं मैदान, बऱ्याच मैदानातनी त्यानं गट सेमी केलेले आहे. आणि ह्याच्या पैदास शांतिकुमार शेंडगे, भरतगाव, सातारा, आत्ता त्यांचा खोंड फायनलच्या रेंजमध्ये आहे. इथं विलास मोरे लेंगऱ्याचे, त्यांचा खोंड ते सीतामामा लेंगरे यांच्यापाशी बांधलेला आहे. तो बी खोंड आता चालू गट सेमीच्या माध्यमात आता चालू आहे. आता दुसरा खोंड एक डोहाळच्या नायकाच्यात आहे, तो बी खोंड आता गट सेमीच्या मापात आहे. तो खोंड बी आत्ता सध्याला 11 महिन्यात आहे. आता हा पड्याला जो बांधलेला आहे उमेश गुजले, हा खोंड मला वाटते वर्षाच्या आतला आहे. हा बी खोंड आता गट पास करायच्या मापात आहे. आत्ता जवळजवळ ह्या खोंडाची
6 ते 7 वासरं गट सेमीच्या मापात आता चालू आहेत आणि वर्षाच्या आतली चालू आहेत. हा महत्त्वाचा विषय. आता आम्हाला कॅमेराच्या माध्यमातून एक गोष्ट तुम्हाला हे विचारायची की आता बरेच जण हा व्हिडिओ पाहतात. आता काहींना काळी मोस आम्हाला स्वतःला फोन येत असतात की तुम्ही मुलाखती करता, आम्हाला काळी मोरी वासरं पाहिजे, शर्यतीची वासरं पाहिजे. तर आता समजा लोकांना शर्यतीची वासरं पाहिजे असेल, तुम्हाला फोन केला तर काय मदत तुम्ही यांना करू शकता? मी प्रत्येकाचं रेकॉर्ड ठेवलेलं आहे. ज्याची गेली 4-2 महिने झाल्यानंतर मी त्यांच्या गोट्याला भेट देतो. बाबा तुमचा द्यायचा आहे का, कसं आहे, काय विचारतो. आत्ता सध्याला एका कालवडीतून 5-7 वासरांचा व्यवहार झालेला. हा पड्याला खोंडबी व्यवहार झालेलाच आहे. हा खोंडबी व्यवहार घरचा आहे. त्याच्या पड्याला व्यवहार झालेलाच खोंड आहे. ही गावातच वासरं आलेली आहे, ती बाहेरने घेतलेलीच आहे. ती आपण सांगितलेलं गायना बाबा आमच्या आमच्या गाईला खोंड आहे तर जाऊन बघून या. असे ह्या बैलाच्या आत्ता 1.5 वर्ष म्हणजे पहिल्यांदा गाईला बैल सोडलेला. पण आत्ता जवळजवळ ही जे खरेदीतनं वासरं एक 12-10-11 नावं मला माहीत आहेत. त्या लोकांनी खरेदी घेतलीत वासरं. ठीक. मंडळी, खरं तर या माध्यमातून बरेच जण आता तुम्ही चॅनलला फोन करत असता, खिलार ॲपवरती चेक करत असता की काळी मोरी वासरं कालवडी आहेत का. तुमची मागणी पण भरपूर आहे. मालकांनी त्यांची या संदर्भात तुम्हाला मदत करण्याचं नक्कीच ते प्रयत्न करणार आहेत. मालकांचा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी देखील दिलेला आहे. मालक, आता एक मला विचारायचं आहे की आता शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे की आता समजा त्यांच्याकडे गाय आहे, ती गाय आम्हाला ह्या बैलाकडे घेऊन यायची, पण गाय आमची पांढरी आहे किंवा पूर्ण काळी आहे किंवा गाय काळी मोरी आहे, तर या तिन्हींना होणारी वासरं कशी होतात ते तुमच्या आत्ताच्या अभ्यासानुसार? माझ्या आत्ताच्या अभ्यासानुसार कडेपूरचे एक पोलीस पाटील आहेत. त्यांच्याकडं वळू माठाच्या पांढऱ्या शिपत देखण्या 4 गायी आहेत. पुन्हा तुमच्याकडे गिर गाय 2 आहेत. क्रॉस जर्सी गाय एक त्यांच्याकडं आहे. आणि आपली जुनी नंदीबैल असतो की नाही, त्या नंदीबैलाच्या टॉपची बी एक गाय आहे. त्यांच्यातल्या जवळजवळ गिरमधली गाय येईल, नंदीबैल टाईपमधली येईल आणि पांढऱ्यातली गाय येलेली आहे. 3 गायना त्यांना वासरं आहेत. तिन्हीला वासरांचा पहिल्यांदा कलर तांबडा पडतोय आणि पुन्हा टोटल वासरं बैल आहे सेम बैलावर आहेत. माझ्या भागात 200-300 गाया पाठीमागं एकच फक्त वासरू तेवढं खोंड गायसारखाच पांढरा फक्त वासुंब्यात झाला आहे. नाही तर टोटल वासरं बैलावर आहेत. फक्त पहिल्यांदा तांबडा कलर येतोय आणि पुन्हा असा काळा कलर बैलागत येतोय. मला आता एक गोष्ट असं विचारायची की काळ्या मोऱ्या बैलापासून एखादी गाय काळी मोरीच असेल समजा भरली, तर पूर्ण काळं वासर होऊ शकते? होतंय पांढरीला होते, त्याचा काही विशेष नाही पैदासमध्ये. आता मालक, आम्ही मुलाखतीच्या माध्यमातून एवढी मोठी दावण पाहतोय. तुम्ही काय करत होता एवढे वर्ष? शेती करताय का अजूनही करताय? आणि त्याच्यासोबत बैलाचा व्यायाम, खुराक, वैरण काय असतं याला? तसा शर्यतीचा नाद आहेच बरेच वर्ष झालं. परंतु माझ्या वयाच्या 17व्या वर्षापासून वळू बैलाचा बी एक बैल माझ्याकडे आधीमध्ये असतोच नेहमी. त्यामुळे मला हे दोन्ही बी नाद आहेत. त्यामुळं बैलाला आम्ही एका टायमाला 1 किलो उडदाची डाळ भिजवून, 1 किलो मकाचं पीठ, एक अर्धा किलो गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये 1 किलो सोयाबीनचं अर्धा किलो पीठ, ह्या सगळ्याचं एक मिश्रण करतो आणि खपरी पेंड 1 पाव किलो. आणि ज्यावेळी गायाचा जास्त नॅट असेल त्या दरम्यान आपण एक हरभरा अर्धा किलो भिजवून आणि मुडी 1 अर्धा किलो भिजवून असं सगळं मिश्रणाचा बारडा बैलाला एक टाईम देतो फक्त संध्याकाळी. मला आता एक गोष्ट विचारायची की बैलाची शरीर यष्टी असेल, त्याचबरोबर बैलाचं समजा तुम्ही आता व्यायाम काय घेताय, तर बैल तयार करणं, आता वळू बैल तसं पाहिलं, आता नुकतंच आम्ही खरसुंडीच्या यात्रेत जाऊन आलो, तिथं पण मोठे धिप्पाड आणि चांगल्या ताकदीची बैल पाहिली. आज तुमच्या दावणीला येऊन पण आम्हाला नक्कीच तुमचा अभिमान आहे तुमच्या या कामाचा की एक जातीवंत सुंदर वळू आज आमच्या शेतकऱ्यांना पाहायला मिळते. बैल तयार करायचा, आता तुम्ही खुराकाचं तर गणित सांगितलं, पण बाकी त्याची शरीरयष्टी व्यायाम तर काय त्याच्याकडून करून घेतलं पाहिजे? शरीरयष्टी व्यायामासाठी अजून याला आत्ता आहे असा बैल उसात जोडला, 2-3 बैल बदलू द्या. अजून ह्या बैलाचं वैशिष्ट्य आहे, आदत वासरू असताना 21 महिन्याचा खोंड असताना 1 ते 1.25 एकर ऊस पुढे पातूर बैल हा उभा राहत नाही. आणि त्याच्या भागात सगळ्यांना माहिती आहे. आणि अजूनसुद्धा परवा बैल आत्ता आहे असा बैल सोडला तर बैल 1 अर्धा एकर कुळवस तर बैल उभा करायला नाही, मागं कुळवा उघडी उभा राहायचा. एवढा बैलाला कशी व्यायाम बी आहे. आत्ता जरी शर्तीला सोडला तरी बैल 2 फेरं काढतोय. महत्त्वाचं उद्या जर एखादं मैदानच चांगलं करायचं आहे म्हटलं तर काही नाही, बैलाला एकदा 1 किलोमीटर चालवून आणायचं आणि 1 पवनी टाकायची आणि 3 दिवसानं बैल बाहेर काढायचा. ही ह्या सलगरी बैलाच्या रक्तातच आहे. ह्याला
व्यायामाचा स्टॅमिना जास्त जरा बांधून जरी असला तरी. मला का आता शर्यत बंदी उठली, बंदीचा काळ तुम्ही पाहिला, तर तुम्ही लहानपणापासून तुमच्या वयाच्या शर्यतीच्या नादामध्ये आहात, हो. वळूच्या नादामध्ये आहात. तुमची जुन्या काळातल्या शर्यती आणि आजच्या होणाऱ्या शर्यती, काय फरक आहे दोन्हींमध्ये? आत्ताच्या शर्यतीच्या क्षेत्राकडे बघाय सुद्धा जायची मानसिकता होत नाही. पूर्वी आमच्या काळात अशा शर्यती होत्या, माझ्या बैलात जर गाडी आज एखाद्यानं मारली तर आम्ही सतत बसून प्रेमान चहा पित होतो. आज तुमचा बैल चांगला पळाला, आज आमचा जरा कमी पळाला. आम्ही प्रेमान चर्चा करत होतो. उद्या आम्ही त्यांच्याच गटात घालून गाडी मारत होतो. उद्या जर नाही आम्हाला त्यांची गाडी मिळली तर पुढच्या मैदानात आम्ही त्याच गटात गाडी घालून मारत होतो. पण पहिलं ईर्षेचं क्षेत्र होतं. त्यामुळं आताच्या क्षेत्राकडे बघू सुद्धा वाटत नाही. आता नामांकित बैल झाला, वायस पळायला लागला की प्रत्येकाची भावना वायदी कमवून आहे. आता हा पैशाचा बाजार झाला. आता ह्या क्षेत्राकडे बघाय सुद्धा मानसिकता नाही. म्हणजे दुःख वाटतं या गोष्टीचं. फार दुःख वाटतं. एखाद्या गोरगरिबाकडे चांगली वस्तू आहे, टॉपचा बैल आहे, पण त्याला जर 50 आणि 60 आणि 70 हजार वायदे दिल्याशिवाय जर मालक बैल देत नसला तर त्याच्या आयुष्यात अपेक्षा पूर्ण होणार का? आणि त्यानं जर त्या मापानं अपेक्षा पूर्ण करायचं म्हटलं तर जमीन विकाय पाहिजे. बिझनेस बाहेरला 2 नंबर नाही, तो कशावर बैलाच नाद पुरा करणार? आता तुम्ही जे म्हणलं की जे दुःख ज्या गोष्टीचं वाटतंय, तर ज्याच्यामुळं आज समजा दावणीला आज आपला एक चांगला बैल आहे, पळतोय, पण त्याच्या जोडीचा बैल जर त्याला चांगला पायरा नाही मिळाला तर काय उपयोग होत नाही. त्याचं शून्य भांडवल होतं हो. बैल किती टॉप मधला असू किती बी टॉप मधला असू दे, शून्य भांडवल होतंय त्याचं. म्हणजे दोघांनी पण तेवढीच ताकद लावली पाहिजे, तेवढीच पळायला. ताकद लावली पाहिजे. आणि तेवढी ताकद लावायला झालं तर आजच्या काळात कोण कोणाला मागून देत नाही. असं कोणी बी सांगू द्या 1-2-3 नावं की आम्ही आयुष्यात बैल माझा टॉपला पळतो, मी कधी बिनवायदेचा बैल पळवलाय. आता तुमच्या जुन्या काळाच्या ह्याच्यामध्ये बैल जेव्हा पाळायचा तेव्हा कदाचित आपण म्हणू की आता जुन्या लोकांचं तुमचं खाण्यामध्ये भाकरी जास्त असायच्या, त्यामुळे हो. तुम्ही जुनी माणसं धिप्पाड ताकदीची, आणि आजच्या काळात चपाती किंवा हे बाकीचं फूड आले. तर जुन्या काळातली बैल जे खाऊन जी पळायची ना आत्ताच्या काळात जे पळतात, तर काय फरक त्याच्यातला खुराकातला फरक जमीन आसमानचा आहे. त्या पहिल्या काळात काय नव्हतं. आपल्या घरातला उडीद ही भरडून पुन्हा बाकीचं आपलं मळान मात्र धान्य होतं. ही लय खपरी पेंड असायची पूर्वी. आता आम्ही आणि गहू. एक गोष्ट पण ऐकली की जुन्या काळात आवताची बैल पण शर्यती करायची, परत हे करायची, पण आता ते नाही करत आहे. जुन्या काळात 11 वाजता आवत हाणायचं आणि 3 वाजता बैल पळायला जाऊन फायनल करून येणारी जुन्या काळातली बैल होती. मग आता तसं शक्य नाही का लोक करतच नाही शेती? आता लोकांना त्या बैल सांभाळणाऱ्यालाच कष्ट करायचं सवय राहील नाही, त्यामुळे बैलाचा विषयच येत नाही. नाहीतर अजून बी बैल व्यायामात असल्यावर कशाला महिन्यातून 15 दिवसांनी बाहेर काढायला लागतोय. बैलाला जर फुल व्यायाम असला, माझ्याकडे एक बाब्या म्हणायचा माळशिरसमध्ये देखलेला एक बैल होता. एक लगातार 19 दिवस खोंड पळत होता. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा पण बिन गुलाला नव्हता. एक दिवस बिनखंड करता. काळ्यांना माळशिरस म्हणून त्यांना मी विकलेला खोंड होता. कंटिन्युटी पळत नाही ती कशा बाय. आता मला बरीचशी माहिती आम्ही घेतली. एक शेवटचा प्रश्न मला हे विचारायचा आहे की आता शर्यतीचे लई प्रकार आहेत. आपली हो. छकडी शर्यत, जनरल शर्यत किंवा दुसरे हो. अजून लई प्रकार आहेत. तर ह्याचं आता आमच्याकडची गाय आम्ही इकडं आणली, भरली बैलाकडून, तर होणार वासरू असं म्हणतात की ते कुठल्या शर्यतीला जाईल का सगळ्या प्रकारच्या? तुमचा काय अभ्यास आहे त्यातला? नाही, हा मुळात बैल सलगरी आणि हे रक्ताला नागागत. त्यामुळं हा बैल जनरलला सुद्धा ह्याचं वासरू प्रत्येक चालू शकते. कारण त्या वासराचा जेवढा स्टॅमिना वाढवल तेवढं ती वासरू पळू शकते. ती सवय लावल तर ह्या बैलाची पैदास दोन्हीला चालत्या. जनरलला बी चालत्या आणि पट्टा पद्धतीला बी चालत्या. फक्त पट्टा पद्धतीला माणसागत शांत बैल समजून करायला लागते. मला आज तसं पाहायला गेलं तर बरीचशी माहिती दिली. आता आपण पुढच्या वासरांकडे माहिती घ्यायला जायचंय, तर थोडंसं आम्हाला तुमचं एकदा नाव आणि फोन नंबर सांगा. संजय दयाराम यादव रेणावी, मोबाईल नंबर 99 70 23 35 82. अरे हे डौल शिवाराच सोन ए रामा जिरहा. नवीन माणसाला देतोय जवळ येऊन? होय हे नाही. फक्त एसटीत हात घाला ना, किती धरा चालतं काय. मंडळी, या मुलाखतीच्या माध्यमातून आज आपण यादव जे शेतकरी आहेत त्यांना भेटलो, रेणावीचे आहेत, आणि आज बरीचशी माहिती. तसं पाहायला गेलं तर आज या मुलाखतीच्या माध्यमातून आज आपण वळू क्षेत्र असेल,
गाईला कोणता बैल भरायचा, काय पैदास होती, शर्यत क्षेत्राची आज या शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. आज शेतकरी जेव्हा काम करतात तेव्हा त्यांची मुलं पण पुढं कशा पद्धतीने जात असतात या संदर्भात देखील आपल्याला थोडक्यात यांनी या अगोदर सांगितलं. दादा नमस्कार, आम्हाला तुमचं नाव गाव सांगा आणि तुम्ही काय करताय सध्या हे माहिती द्या. नमस्ते, माझं नाव संतोष संजय यादव रेनावे. सध्या हरिहर दावणगिरी कर्नाटकमध्ये आपले ज्वेलर्स आहे. बऱ्यापैकी आमच्या भागातले सगळे दुकानदार असतात, सोन्या चांदीच्या व्यवसायानुसार बाहेरच असतात. तसेच आपलं सुद्धा आहे, परंपरेने सगळे करतात त्या पद्धतीने आपण पण तिकडे ज्वेलर्स आहे. आणि हा नाद आपल्याला लहानपणापासून इथंच असल्यामुळे तो रक्तातच आहे. दादा आता मला एक विचारायचं, वडिलांनी जसं सांगितलं की बाबा तिथं सर्व्हिसच्या निमित्त तुम्ही कामानिमित्त उद्योगधंद्यानिमित्त तिकडं असतंय, पण तिकडं राहून पण ही आता एक कधी असं वाटत असलं आहे उद्योगधंद्यामुळे तिकडं जास्त राहणं आहे, इकडं कमी येणं आहे, मग तरी पण फोनवर हे ते कसं नियोजन असतं महिन्याला येणं वगैरे या सर्व गोष्टी? आता काय होतंय, वडील एकटेच आहेत, हे सगळे मित्र आपले आहेत सोबतच. पप्पांना सांगून सगळं रेडी करतात सगळं. पप्पा मुलं येऊन आपले कार्यकर्ते सगळं शर्यतीचं वगैरे बघतात सगळे, नाही का, विश्वासानं नेणं आणणं झुकणं नियोजन करणं. मग त्यांच्या थ्रू झालं तर ते आपल्याला विचारतात हा करूया का तो करूया शर्यतीचा बैल. आत्ता आपण काल परवा मोठी एक खरेदी केली, 11 लाख रुपयाला लेंगऱ्यातून एक खूण घेतला. तो काल परवाचं महाराष्ट्र केसरी आपलं ह्याचं वाटर स्टेशनचं जुनं पारंपरिक मैदान आहे 50 वर्षाचं, तिथं आपण गुलाला केला तिथे एक नंबर. असं मला आता एक गोष्ट विचारायचं की आता आम्ही तुमच्या घरामध्ये ट्रॉफी असेल, ढाल असेल, गदा असेल हे मोठ्या प्रमाणात पाहतोय. थोडंसं आम्हाला बैलांची वासरांची प्रदर्शनातलं काम असेल, शर्यत क्षेत्रातलं थोडंसं काही आठवणी सांगा. आम्ही पैलवान चंद्रहार पाटील दादा यांचं देखील ट्रॉफी पाहिली, तर यांचा आढावा द्या आम्हाला. आपल्याकडं हा बैल जोपर्यंत पळत होता तोपर्यंत बंदीचाच काळ होता. आमचं बॅड लक समजा. आत्ता त्याला आम्ही बास केला म्हणजे आम्ही बाहेर गेलो, बाकी सगळी मंडळी बाहेर आहेत. त्यामुळे आता बंदीच्या काळात खूप अशा दोन्ही बिनजोड टाईप असायच्या मुंबई पद्धतीने शर्यती, तर त्या पिरियडमध्ये खूप शर्यती केलेत हा बैलांना. म्हणजे ज्या ठिकाणी ज्या भागातलं कारोंडे साईट असेल तुमच्या तिकडं जी गाडी खूप पळते ती गाडी गावत नसेल तर आपला बैल मागून तिथं जाऊन ती गाडी की मारलेली आपण. भयंकर बैलांना बिनजोड केले तर आपल्याला त्याच्या किमती डबल पैसे बैलांना बंदीच्या काळात आपल्याला जगवलंय, बैलांना कमवून दिलंय, नाव केलंय. त्यामुळं आज ही गायाचा लोंढा आहे, त्याचं श्रेय हे सगळं. दादा आता तुम्ही मगाशी म्हणले की बंदीच्या काळात बैल बराचसा काळ अडकला आणि त्याच्यामुळं आज आपल्याला तिथं जे काम करायचं होतं ते थोडंसं जे मायनसमध्ये आपण हे झालं बंदीच्या. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं हे नुकसान झालंय. बरोबर. पण आज आम्ही बघतोय की वडिलांनी सांगितलं बरीचशी ह्याची वासरा शर्यतीमध्ये तुमचं पाळण्याचं काम पूर्ण करत आहे. तर ह्याचं राहिलेलं तुमचं राहिलेलं स्वप्न आज वासरं पुढं हे करतं, काय हाल सांगता याबद्दल? काय ज्यांनी जुन्या काळात बंदीच्या काळात जो बैल बघितलाय पाहिलेला ते रक्त ती चपळता आणि ते त्याचं हे नाही का, त्यामुळं त्यांच्या सगळ्यांच्या ह्याच्यावरून आम्ही बैल सुरू केला. आपलं नाही हा बैल होत आला, कधी ना कधी बैल प्रत्येकाचा काळ निघून जातोय, तर त्या पद्धतीनं आपण जाताना आपली वासरं तयार झाली तर त्यात आनंद आहे. आज ह्या बैलाचं वासरू जन्मलं तर नुसतं तुम्ही त्यांना विचारा, किंमत लाखात जात्या. एक गट पास केला तर आज 2 आणि 3 लाख रुपयाला माणसून मागतात. आपण बोलायचं, मालकानं बोलायचं आणि अपेक्षा ठेवायचा विषय वेगळा. नुसता बैलानं असा ताट मानानं दिसला कोणतरी वासर म्हणजे हे कुणासाठी सगळ्यांचं चांगलंच आहे ना. आपण काय फार घेतून काय नाही, सगळ्यांच्या मालकांच्या नुसार आहे. त्यावेळी ज्यांनी बैल बघितला त्यांच्यामुळेच ही आपण सुरू केलंय नाही का. पैदास पण त्या पद्धतीची पडते बैलांची. ठीक आहे मालक, आता बंदीचा काळ तुम्ही सांगितलं, सगळं सांगितलं, तर ह्या बैलाच्या काही बिनजोड किंवा काय प्रकारच्या शर्यती 1-2 आम्हाला थोडीशी ती माहिती द्या. हो, आता मुलाखत आपली आहे सर्व, त्यामुळे नावं नाही घेता येत. पण एक आपली अशी बिनजोड झाली की मुरुम बारामती भागात कंटिन्यू गुलालात असणाऱ्या 2 गाड्या होत्या. आपले सहकार मित्र आहेत, पण त्यांच्यासुद्धा गाडी गावत नव्हत्या. तिथं जाऊन बैलानं जाधव साहेब आपले जाधववाडीचे त्यांच्या बैलाबर सोबत जाऊन त्यांनी म्हटली गाडी गावना या, आपला बैल आतून टाकून गाडी बांधून एक साईडनं बैलानं गाडी केली. इकडेच तुमच्या मग कामतीचा आपला शो होता, तो बिवशा म्हणून म्हातारा बैल होता, त्यांनी बोलवलं की एक गाडी आम्हाला गावना इकडच्या पेटनाका भागाला कंटिन्यू 2-3 महिने झाले आम्हाला गाडी एक गावना गाडी करायची आहे.
दोघांची चांगली नामांकित बैल होते. त्यांची सुद्धा आपण गाडी अंतराण केली बैलाने एकट्या. जेव्हा आतून गाडीत पदर ठेवून बिना पदर ठेवता आजपर्यंत आदत वयापासून आतापर्यंत कधीच बैल मोकळा पळाला नाही. हे म्हणजे त्या बैलाचं वैशिष्ट्य आहे. बघणाऱ्यांना आपण काय सांगण्याची गरज नाही, माणसं सांगतात. पुणे कारोंडे भागात पण म्हणजे जाईल तिथं आहेच. आता आमच्या जोडीदार त्यांची सुद्धा आम्हाला पैरा देत नव्हती, त्यांची सुद्धा आम्ही गाडी केली इकडे तिकडे जाऊन. तेव्हा नाव नाही घ्यायची कोणाची, पण त्या पद्धतीची धमक आहे बैलात. त्यामुळे चपळाईमुळे खोंडांचं माणूस खूप लांबून येतं. मालक बैलांना अपयश कधी दिलं नाही. बरोबर. आता मालक वडिलांनी मगाशी सांगितलं की जुन्या काळामध्ये म्हणले शर्यत झाली, एखादे आपल्याला यश नाही मिळालं पण दुसऱ्या गाडीला मिळालं तर आम्ही त्याच्याबरोबर चहा पित होतो, 100% गप्पा मारत होतो. 100%. पण ह्या आत्ताच्या काळामध्ये त्यांना एक वाईट वाटतं की आता तसं घडत नाही. नाही. तुम्ही आत्ताच्या काळामध्ये आहे, तुम्ही काल मैदानावर गेला, आम्ही असं बरोबर. ऐकलं होतं. बरोबर. तर आत्ता मग तुम्ही वडिलांचे विचार जपण्याचा कसा प्रयत्न करताय? रिअल परिस्थिती तुम्हाला सांगतो. पहिला काळ पण आम्ही त्यांच्यासोबत बघितला ना, आम्ही स्वतःहून पण बघतोय. पहिले पैरे माणसं देत होती, शब्दावर फोन केला, माणसांच्याकडे मोबाईल नसेल, लँडलाईनवर किंवा आदल्या मैदानावर सांगायचं की पुढल्या मैदानात तो मैदानात येस्तोर गाडी पळवत नव्हतो आम्ही. तिथं येईल तेव्हा ती पळायची, पण ते यायचे नक्की. काही प्रॉब्लेम होतो, त्यांचा टेम्पो पंक्चर होतो, दुसऱ्या गाडीने पण ते मैदानात पोहोचायचे. लास्ट 3 वाजता कोणात जाऊन आम्ही पळून ते फायनल करत होती पहिली माणसं. आज आत्ता अशी परिस्थिती आहे, कुणाला पैरा विचारला तर ती होय नाही करू म्हणून 2-2 महिने करते, ती 3 महिने करते, ते नंतर पैरा देतच नाहीत. आणि मैदानापर्यंत येईसोर गॅरंटी नाही की आपल्यासोबत झोपस्तोर त्यांची गॅरंटी नाही. भले कितीही पैसे द्या, काही करा, तुम्ही वायदीचा प्रकार बघतायस, काही उपयोग नाही. त्यामुळे प्रेमान करा. जुन्या पद्धतीवर आणि खेळ पारंपरिक आहे, जुना आहे, शेतकऱ्याचा आहे, राहून द्या त्या पद्धतीने. ते आता व्यापार बाजार व्हायला लागला आहे, पण काही माणसाने, काही शेतकऱ्यांना पण सल्ला आहे, आपापल्या वस्तूची, आपापल्या वासरांची आपली कुवत बघा कुठल्या रेंजला आहे. फुकट मैदान पडलं की पळायचं, मैदान पडलं की पळायचं, असं न करता 2 रेसल टाका, चांगलं करा. आपल्याला फुल गॅरंटी असेल त्यावेळेस मात्र एक मैदान चांगला बैल घालून चांगलं मैदान करा आणि तिथं तुम्ही गुलाल घेऊन घरी या. मालक, आत्ता हा जो शेवटचा मुद्दा तुम्ही सांगितला की इथं तुम्ही सांगताय की तुम्ही सराव करा, तिथनं स्वतःची तयारी तुम्ही स्वतः बघा, परीक्षण करा, आत्मपरीक्षण, आणि मग मैदानावर जा. बस. आज असं काय होतंय का की बाबा आपले म्हणजे असं जाणवतंय का की काहींची तयारी नसताना ते येतात का? त्याच्यामुळं खूप जण आहेत. आज असंही होतंय ते आपण एंट्री फी देतोय, गाडी भाडं जाते, सोबतचं मनुष्यबळाचं जेवण जाते, म्हणजे पुढच्या बैलवाल्याला जाते, खूप नुकसान होते. हे विचार करत नाहीये माणूस. नियोजनात थोडंसं आपलं नियोजन कमतरता खूप होती. कमी पडते. सगळ्यांना काय वाटतंय, आज 1 लाख रुपयाचं मैदान पडले, चला जाऊ, आपलं काय तर होतंय, काय तर 2 नंबर तर होतो नाही, 3 नंबर तर होतोय, कुठंतरी गुलाल होतोय. पण ह्या येडा असे नाही, काही सुद्धा होत नाही, गट सुद्धा पास होत नाही. ही रिअल फॅक्ट आहे. आमच्यावरून सांगतो, आम्ही काय दुसऱ्याला नाव ठेवत नाही, खरी परिस्थिती आहे. त्यामुळं आपण महिनाभर थांबा, अजून 1 महिना थांबा. आपला बैल पूर्ण तयारी ना असेल तर तो एखादा चांगला घाल. त्यावेळेस 2 नाही 5,000 रुपये देऊन बैल घाला, पण त्यावेळेस आपला बैल रेडी पाहिजे. त्या पद्धतीनं आपण गुलाल करत राहिलं थोडंफार तर कुठंतरी यश आहे, नाट टिकून राहील. नाही मैदान पडलं की पळा, मैदान पडलं की पळा, मग त्यात काय उपयोग होत नाही. मग तुम्ही ह्याला त्याला दोष देणार, घरात काहीतरी कर्जबाजारी होणार, हे प्रकार आहेत. मला धन्यवाद. आज खरं तर या मुलाखतीच्या माध्यमातून वडील असतील, तुम्ही असतील, बरीचशी माहिती मिळाली. आता आम्हाला आमची गाय घेऊन इथं यायचंय. थोडंसं आम्ही समजा विटा असेल किंवा पुण्याच्या भागातून असेल किंवा इकडं पंढरपूर, वडिलांनी सांगितलं करमळ्याची गाय आली, इथं येण्याचा पत्ता थोडासा सोपा करून सांगा आणि फोन नंबर सांगा. सांगेल ना. आपलं गाव मुक्काम पोस्ट रेणावे, रेवणसिद्ध प्रसन्न आपले नवनाथातले एकनाथ रेवणनाथ मंदिर फेमस आहे, हायलायटिंग आहे. रोड करेलाच विटा खानापूर रोड आहे, रोड टचच आपलं घर आहे. बाहेर कायम बैल असतात. आपलं तालुका खानापूर, जिल्हा सांगली, मुक्काम पोस्ट रेणावे. विट्यावरून आला, कराडून आला, विट्या सरळ इथं येतोय. खानापूरवरून आला, भिवघाट जतवरून आला तर जत भिवघाट खानापूरवरून डायरेक्ट आपलं रोड टचच आहे, काय प्रॉब्लेम नाही. बाकी मायनीवरून आला, दैवडी, मायनी, फलटण इकडच्या भागातून आला तर इथं आहे. बाकी काय सोपं आहे, काय विचारा. ॲड्रेस तुमच्या मुलाखतीचा आहेच. मला फोन नंबर सांगा. नंबर 9970 2335 82. वडिलांचा असतो, त्यांच्याकडेच एकच फक्त. आम्ही काय आमच्या व्यवसायामुळे नाही लक्ष जास्ती देत. धन्यवाद मालक. तर मंडळी, या मुलाखतीच्या माध्यमातून या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मालकाचं नाव, गाव, तालुका, जिल्हा, फोन नंबर असेल, त्याचसोबत मालकाचं गुगल लोकेशन आपण टाकलं आहे. आणि त्याचबरोबर खिलार ॲपमध्ये जावा. त्या खिलार ॲपमध्ये
तिथे देखील गुगल लोकेशन या बैलाचं वळू सेक्शनमध्ये आपण पूर्ण माहिती दिलेली. आज एक सर्वात सुंदर जातिवंत काळामोरा बैल आज आपण म्हणजे चॅनलची टीम आज इथे येत असताना म्हणजे माहिती नव्हतं इथलं दृश्य एवढं सुंदर असेल की जे आज आपण या चित्रीकरणाच्या माध्यमातून पाहतोय मंडळी. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आज जसं मालक जुन्या काळापासून वडील असतील आजोबा असतील त्यांच्या काळापासून आज ह्या पिढीपर्यंत हे पाहायला मिळतंय. तर हे जपत असलेलं गोधन आहे, जपत असलेला आपला देशी गोवंश आहे, याला आपण मायक्रोचिप बसवतोय की जेणेकरून आज मालकाने ह्या दावणीला असलेली ह्याची सगळी पैदास आज मालकाने कष्ट घेऊन फोन नंबर सगळी नोंद वहीत ठेवली. तीच नोंद आपण मायक्रोचिपला ठेवणार आहे की जेणेकरून भविष्य काळात एखाद्या जातिवंत बैलाची वळू बैलाची पैदास कुठं कुठं हे आपल्याला घरबसल्या देखील कळेल की जेणेकरून आज आपल्याला ह्या मालकाने मालक कष्ट आज एवढी सुंदर वस्तू किंवा सुंदर बैल तयार करण्यामागे ह्या मालकांचे आज आपल्याला फक्त येणं व्हिडिओ करणे पाहणं जाणं तुम्ही पण येणार पाहणार गाई बनणार पण मालकांची जी मेहनत आहे ती त्यांनी त्यांच्या शब्दात व्यक्त केली. तो दाखवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. पण हे सर्व कष्ट आपण या मायक्रोचिपच्या माध्यमातून आपण नोंद सगळ्यांची करण्याचा प्रयत्न की जेणेकरून आज ह्या मालकांची शेतकऱ्यांची मेहनत ही फक्त महाराष्ट्र कर्नाटक भारतात नाही तर संपूर्ण जगभरात ही प्रसिद्ध व्हावी. आज मालकाकडे करमळ्याची गाय इथं येते किंवा करमळ्याचा एखादा व्यक्ती शेतकरी येऊन बैल पाहून जातोय तर पुढील भविष्य काळात बाहेर देशातली व्यक्ती इथं आली पाहिजे, बाहेर देशातले शेतकरी आले पाहिजे की आम्हाला या शेतकऱ्यांनी कसं सांभाळतात काय करतात हे पाहण्यासाठी ते इकडं आले पाहिजे. हा प्रयत्न हा प्रत्येक आपण चॅनलच्या टीमच्या माध्यमातून तुमच्या सर्व सहकार्यातून करण्याचा प्रयत्न करतोय. मंडळी कुठेही जाऊ नका. आपण थोड्याच वेळात यांच्या दावणीच्या या खास बैलाची आपण माहिती घेतली. आता सर्वात महत्त्वाचं की मुलाखतीच्या सुरुवातीला सांगितलं की आज बैलाच्या पैदाशी इथं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात ते. तर आपण आता त्या बैलांच्या पैदाशी एक थोड्याच वेळात पाहूया. मला आपण पुढे जाऊया त्याकडे. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.